गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत असा आर्जव करत खरं तर 10 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। अद्यापही ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका सुरू आहेत। लालबागच्या राजाची जी मिरवणूक आहे ती गेल्या 18 तासांपासून सुरू आहे। लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला आहे, दाखल झालेला आहे। लालबागचा राजा असेल, मुंबईचा राजा असेल आणि इतरही सार्वजनिक मंडळांचे जे गणपती आहेत, गणेश मूर्ती आहेत, त्या आता विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेले आहेत। आणि अगदी काही वेळातच लालबागच्या राजाला कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। खोल समुद्रात लालबागच्या राजाचं कोळी बांधवांकडून विसर्जन केलं जातं। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। लालबाग मंडळाची स्थापना 1934 ला झाल्यानंतर ही 22 फुटांची सुंदर मूर्ती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। इतक्या वर्षांची परंपरा या मंडळाला आहे आणि अतिशय सुंदर मूर्ती, त्याचबरोबर भाविकही ठिकठिकाणाहून या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। आणि आता मिरवणुकीत देखील हे सगळे भाविक काल सकाळी 11 वाजल्यापासून जेव्हा मिरवणुकीला सुरुवात झाली तेव्हापासून हे सगळे भाविक या मिरवणुकीत दाखल झालेले आहेत। कुठेही उत्साह कमी दिसत नाहीये भाविकांचा, कार्यकर्त्यांचा। तितक्याच उत्साहात, तितक्याच जल्लोषात ही मिरवणूक पुढे सरकत होती। रात्रभर या मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। आता सुद्धा गिरगाव चौपाटीवरती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। विशेष खबरदारी घेतली जाते। लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते, त्याचबरोबर स्वयंसेवक आणि भाविक हे आता भावपूर्ण निरोप लालबागच्या राजाला देत आहेत। गेल्या 18 तासांपासून लालबागच्या राजाची ही मिरवणूक सुरू आहे। कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला निरोप दिला जातो, विसर्जन केलं जातं। एका तराफ्यावरून ही मूर्ती खोल समुद्रात नेली जाते आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। तराफा देखील सज्ज झालेला आहे लालबागच्या राजाच्या मिरवणुकीसाठी। सुंदर आकर्षक फुलांची सजावट या तराफ्याला केलेली आहे। लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते आणि असंख्य भाविक ही जी सगळी दृश्य आहेत ही आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी, मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी एकवटलेले आहेत। सगळे इतरही गणेश मंडळाच्या मूर्ती आता आपल्याला गिरगाव चौपाटीवरती दिसत आहेत, त्याही हळूहळू विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत। गिरगाव चौपाटी ही चा जो परिसर आहे हा परिसर गर्दीने फुलून गेलेला आहे। समोर असलेल्या अथांग समुद्रालाही वाटावं की आपल्या किनाऱ्यावरती इतका अथांग महासागर लोटलेला आहे। ढोल ताशांचा गजर, शंखाचा निनाद यामध्ये या गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी भावपूर्ण निरोप दिला जातोय। इथं येणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात कुठेतरी अशी भावना आहे की 10 दिवस बाप्पा आपल्याकडे राहिलाय, गोडाधोडाचा नैवेद्य द्यायलाय आणि त्यानंतर आता बाप्पाला आपल्याला निरोप द्यावा लागतोय। दरवर्षी येणारे हे 10 दिवस अतिशय सुखद असतात। प्रत्येकासाठी काहीतरी नवीन घेऊन येणारे असतात, नवीन ऊर्जा देणारे असतात। आणि अखेर हा दिवस आलाय की बाप्पा आपण केलेली पूजा अर्चा, आपण केलेला नैवेद्य हे सगळं घेऊन
आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन आता परतीच्या प्रवासाला निघालाय। आणि म्हणूनच प्रत्येक भाविक गणपती बाप्पाला मनापासून आर्जव करतोय, मनापासून सांगतोय की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। गिरगाव चौपाटीवरची ही ताजी दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवरती पाहताय आणि या पुढची ही सगळी क्षणचित्र तुम्हाला न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलवरती देखील पाहता येतील। न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, तिथे देखील तुम्हाला अपडेट्स मिळतील। त्याचबरोबर आमचं इन्स्टा हँडल आहे, आमचं फेसबुक पेज आहे, त्याला देखील फॉलो करा। पुण्यात देखील अजूनही मिरवणुका सुरू आहेत। पुण्यातल्या मिरवणुकीचे अपडेट्सही तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक पेजवरती YouTube चॅनलवरून घेऊ शकता। गिरगाव चौपाटीवरती हा भक्तांचा महापूर आपल्याला पाहायला मिळतोय। या संपूर्ण मिरवणुकीत ध्वज पथक सामील असतं, पारंपरिक वेशभूषेमध्ये ढोल पथक सामील असतं। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला मानवंदना दिली जाते। लालबागच्या राजासाठी तराफा देखील सज्ज झालेला आहे। या तराफ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष हा लालबागच्या राजाच्या बाजूला असलेले आजूबाजूला असलेले जे भाविक आहेत ते करताना दिसतायत। गिरगाव चौपाटीचा परिसर हा गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं दुमदुमून गेल्याचं दिसतंय। मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि इतरही सार्वजनिक गणेश मंडळ आता गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेले आहेत। या बाप्पाच्या मूर्ती विसर्जन मार्गावरून आता गिरगाव चौपाटीवरती दाखल झाल्यात। गिरगाव चौपाटीवर या बाप्पाला निरोप देण्यासाठी हा संपूर्ण भक्तांचा सागर म्हणता येईल, ही अलोट गर्दी जमलेली आहे। आणि प्रत्येक जण तुम्ही पाहताय, प्रत्येक जण कमरेएवढ्या पाण्यात आता उभा आहे, हातात मोबाईल आहे आणि या बाप्पाचं जी प्रतिमा आहे बाप्पाची, बाप्पाला आपल्या फोनमध्ये कॅप्चर करण्यासाठी उत्सुक आहे। विसर्जनासाठी लालबागचा राजा हा हळूहळू आता पुढे सरकताना दिसतोय। जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत हे सगळे भाविक राजाला निरोप देण्यासाठी या तराफ्याच्या जवळून हळूहळू पुढे सरकतात। आणि त्यानंतर मात्र कडेकोट जी सुरक्षा व्यवस्था असते, त्यानंतर कोळी बांधव असतात, त्यांच्या समवेत लालबागचा राजा हा विसर्जनासाठी खोल समुद्रात पुढे सरकतो। काल रात्रभर ही मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी राजावरती होत होती। रस्त्यावर अनेक ठिकाणी पुष्पहार होते, ते देखील टांगलेले होते राजाचं स्वागत करण्यासाठी। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपण गेले 10 दिवस पाहिलं की राज्यभरातून जे भाविक आहेत ते दाखल झालेले होते। लालबागच्या राजाच्या दर्शन घेतल्यानंतर जे इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत तिथे देखील हे जे भाविक होते हे दर्शनासाठी जात होते। आणि गेल्या काही दिवसात गणेशोत्सवाचं स्वरूप बदललेलं आहे। हे बदललेलं स्वरूप आता आपण पाहतोय, त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणारा भाविक हा इतरही गणेश मंडळातील गणपतीचं दर्शन करतो।
आणि मुंबईतल्या गणपतींचं दर्शन करून ही एक परिक्रमा केली जाते। या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेला आहे। गिरगाव चौपाटीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। लालबागच्या राजाची काल सकाळी 10च्या दरम्यान उत्तर पूजा आणि उत्तर आरती झाल्यानंतर लालबागचा राजा जसा विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला त्या वेळेपासून जी सुरक्षा व्यवस्था कडेकोट तैनात करण्यात आलेली होती। तब्बल 3000 कॅमेरे या संपूर्ण मिरवणुकीवरती लक्ष ठेवून होते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केलेली ही सर्व सुरक्षा व्यवस्था प्रशासन सज्ज आहे। भाविकांची मोठी गर्दी आता आपल्याला लालबागचा राजा परिसरात पाहायला मिळते आणि आता जी आपण दृश्य पाहतोय ती गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत। गिरगाव चौपाटीवर इतरही सार्वजनिक गणेश मूर्त्या आहेत, ती मंडळ देखील दाखल झालेली आहेत। या प्रत्येक सार्वजनिक मंडळांचे जे कार्यकर्ते असतात त्यांचा एक ड्रेस कोड असतो, कलर कोड असतो। तराफ्यावर असलेले जे कार्यकर्ते असतात, स्वयंसेवक असतात, त्यांच्यासाठी एक वेगळा कलर कोड असतो। जे खाली स्वयंसेवक मिरवणुकीसाठी असतात, गर्दी कंट्रोल करण्यासाठी जे असतात, ती देखील एक सेवा म्हणता येईल आपल्याला। लालबागच्या राजाच्या चरणी किंवा इतर जी गणेश मंडळ आहेत ती त्यांच्या बाप्पाच्या स्वागतासाठी आणि येणाऱ्या ज्या भाविकांच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवा ही या मिरवणुकीत करत असतात। काही जे भाविक आहेत ते रात्री या मिरवणुकीत सहभागी झाले, तर काही गेले 18 तासांपासून या मिरवणुकीत सहभागी आहेत। ज्यांना गेल्या 10 दिवसात गर्दीमुळे बाप्पाच्या चरणी लीन होता येत नाही ते या मिरवणुकीत सहभागी होतात आणि बाप्पाचं दर्शन घेतात। तर काहींना मिरवणुकीत देखील सहभागी होणं शक्य होत नाही, तर ते गिरगाव चौपाटीवरती बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी एकवटतात। बाप्पा जसजसा खोल समुद्रात जायला निघतोय परतीच्या प्रवासासाठी, तशी जी ही गर्दी आहे, हे भाविक आहेत, त्यांना सुद्धा कुठेतरी मनात दाटून येतंय की बाप्पा आता 10 दिवसांचा जो पाहुणचार आहे तो घेऊन परतीच्या प्रवासाला निघालाय। बाप्पाला निरोप देताना वरुण राजालाही भरून आलेलं दिसतंय, पावसाचा शिडकावा होताना दिसतोय। याविषयी जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता फोन लाईन वरून सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, सुप्रभात। खरं तर ही सकाळ सगळ्यांसाठीच एक भावपूर्ण सकाळ आहे। साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला जातोय आणि गेली काही वर्ष लालबागच्या राजाची जी महती आहे किंवा लालबागच्या राजाचं दर्शन आहे ते आम्ही सगळेच तुझ्या माध्यमातून घेत असतो। तू आम्हाला या प्रत्येक 10 दिवसातले प्रत्येक अपडेट असतील ते तू आम्हाला सगळ्यांना पोहोचवत असतोस। आता तुझं आणि लालबागच्या राजाचं देखील एक वेगळं नातं आहे। आता लालबागचा राजा हळूहळू मार्गस्थ होतोय, तर काय लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीची एक महती सांगता येईल? काही तांत्रिक अडचणींमुळे उदय यांच्याशी संवाद साधता येत नाहीये, आपण पुन्हा प्रयत्न करूयात। तेव्हा आपण पाहतोय लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवरती आहे आणि विसर्जन
विसर्जनासाठी आता हळूहळू पुढे सरकतोय। लालबागच्या राजाला भक्तिभावाने निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। हे सगळेच भाविक गेल्या 18 तासांपासून या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। गिरगाव चौपाटीवरची ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय। त्याचबरोबर पुण्यातही अजूनही मिरवणुका सुरू आहेत, तिथली देखील दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय। कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।